पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यामध्ये द्विपक्षीय चर्चा होणार। मोदी आणि मॅक्रॉन मुंबईत, भारत आणि फ्रान्समध्ये 114 राफेल डीलवरही स्वाक्षरीची शक्यता। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची अखेर दिलगिरी, शिवप्रेमींच्या भावना दुखावल्यामुळे व्यक्त केला खेद। सपकाळ यांनी टिपू सुलतानची शिवरायांसोबत केली होती तुलना। मुंबईत कुणाल कामराची हक्कभंग समितीसमोर सुनावणी, एकनाथ शिंदेंवरती विडंबनात्मक गीत रचल्यामुळे कारवाई। पुढील सुनावणी 10 मार्चला। खामोश डायलॉगचा गैरवापर थांबवा, ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची मुंबई हायकोर्टामध्ये याचिका। प्रतिष्ठेची हानी होत असल्याचा याचिकेतून दावा। अजितदादांच्या विमानामधील ब्लॅक बॉक्सही राजकारणापासून सुरक्षित नाही। रोहित पवार यांचा पुन्हा एकदा गंभीर आरोप, तर तपासही संथ गतीनं सुरू असल्याचा दावा। अल्पसंख्याक प्रमाणपत्राच्या प्रकरणी माझाच्या दणक्यानंतर चौकशीचे आदेश। उपसचिव मिलिंद शेणॉय यांची प्रमाणपत्रांवरती सही असल्याचं उघड, शेणॉय यांची चौकशी होणार। पुण्यातील मुंडवा जमीन घोटाळ्याच्या प्रकरणी पार्थ पवार यांना अभय मिळाल्याची चर्चा। व्यवहारावरती स्वाक्षरी केल्यामुळे जमीन खरेदीत थेट संबंध येत नसल्याची सूत्रांची माहिती, तर व्यवहारासाठी मदत करणाऱ्या 2 सरकारी अधिकाऱ्यांवरती कारवाई। तुमचा दाभोळकर करू, शिवभक्तांकडून हर्षवर्धन सपकाळ यांना धमकी। एबीपी माझाशी बोलताना सपकाळ यांचा दावा, तर माफी न मागितल्यास महाराष्ट्रात फिरू देणार नाही, शिवभक्तांचा व्हिडिओ पोस्ट। महादेव मुंडे हत्येच्या प्रकरणी दोघांची नार्को आणि एकाची ब्रेन मॅपिंग टेस्ट होणार असल्याची माहिती। नार्को टेस्ट झाली तर सत्य समोर येणार, ज्ञानेश्वरी मुंडेंनी व्यक्त केला विश्वास। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।